Good morning students, this is Professor Chavan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीसाठी असणारा चॅप्टर 3.1 समरी रायटिंग. तर समरी रायटिंग शिकत असताना आपल्याला बघायचे की काय प्रकारची काळजी घ्यावी लागेल, कुठले मुद्दे यामध्ये महत्त्वाचे आहेत. चला तर मग बघूया समरी रायटिंग सेक्शन 3 त्याच्यामधला पहिला चॅप्टर समरी रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला बघूया समरी म्हणजे काय असतं नेमकं. तर अ समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉईंट्स ऑफ अ पीस सच ॲज अ न्यूजपेपर आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे जो काही वाचक आहेत त्यानं थोडक्यामध्ये लिहिलेलं सारांश त्याला म्हणायचं समरी. मग याच्यामध्ये एखादं न्यूजपेपर असेल किंवा त्याचं आर्टिकल असेल किंवा एखादा लेक्चर असेल, एखादा पॅसेज असेल, एखादा चॅप्टर असेल किंवा एखादं पूर्ण पुस्तक असेल, त्याचीसुद्धा आपल्याला समरी लिहिता येते. तर हा चॅप्टर बघण्याच्या आधी सुरुवातीला बघूया आईस ब्रेकर्स. बघा, डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे MCQ क्वेश्चन दिलेला आहे की एक प्रश्न दिलेला आहे आणि त्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य ऑप्शन आपल्याला ओळखायचं आहे. टू समराईज मीन्स खालीलपैकी कुठलं उत्तर येणार आहे त्याचं. त्या ठिकाणी बघा, पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल म्हणजे क्रमाने दिलेली माहिती लिहिणे, हे त्याचं उत्तर नाही. टू समराईज मीन्स. त्याच्यानंतर बघा, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, नवीन माहिती सांगणे म्हणजे समरी आहे का, तर ते सुद्धा नाही आहे. टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन, एखाद्या गोष्टीविषयी स्वतःचे ओपिनियन लिहिणं हे म्हणजे समरी आहे का, तर हे सुद्धा नाही. तर समराईज मीन्स टू रिकॅप्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन, म्हणजे जो काही पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे समरी करण्यासाठी त्याच्यातले मेन पॉईंट्स आपल्या रीडरच्या भाषेमध्ये लिहिणं म्हणजे त्याला म्हणायचं समरी. दुसरा प्रश्न काय बघूया. द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज, म्हणजे समरीची एक टाईप आपल्याला सांगायची आहे की त्याच्यामध्ये काय आहे की अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया. मेन आयडिया एखादा असा पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा आहे की एखाद्या चॅप्टरचा एखादा पॅरेग्राफ असा लिहायचा आहे की त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये एका पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचं आहे, त्याची मेन आयडिया लिहायची आहे. तर त्याला म्हणायचं, त्याला आउटलाईन नाही म्हणत, त्याला रिपोर्ट नाही म्हणत, त्याला रिटर्न समरीसुद्धा म्हणत नाही, तर त्याला म्हणतात सिनॉप्सिस. हे लक्षात घ्या मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सिनॉप्सिस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा. देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क्स इन टू युअर ओन रायटिंग. दे डिफर अकॉर्डिंग टू द क्लोजनेस ऑफ युअर रायटिंग टू द सोर्स रायटिंग. Match the ways of writing in brief given in column A with their descriptions in column B. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. 2 कॉलम दिलेले आहेत, कॉलम A आणि कॉलम B, आणि सुरुवातीला आहे सिरियल नंबर. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की कॉलम Aमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याचं डेफिनेशन कॉलम B मध्ये दिलेली आहे. तर पहिला शब्द काय आहे बघा, या ठिकाणी पहिला शब्द आहे समरायझिंग. तर समरायझिंगचं काय उत्तर असू शकतं हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, समरायझिंगचं उत्तर आहे E. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. समरीमध्ये मेन आयडियाज असतात आणि त्या वाचकाच्या शब्दामध्ये असतात, म्हणून त्याला म्हणायचं समरी. दुसरं आहे या ठिकाणी पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग याचा काय अर्थ आहे, तर याचा अर्थ आहे ए ऑप्शन, ज्याच्यामध्ये इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट. पॅराफ्रेझिंगमध्ये मेन आयडिया असतेच व त्यासोबतच मायन्यूट डिटेल्ससुद्धा असतात आणि जे की स्पष्टपणे एक्सप्लेन केलेले असतात, त्याला म्हणायचं पॅराफ्रेझिंग. त्याच्यानंतर तिसरं आहे प्रेसी रायटिंग. प्रेसी रायटिंगचं उत्तर आहे मित्रांनो डी. इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. यामध्ये काय असतं की ब्रॉडर सेगमेंट म्हणजे मोठा सेगमेंट घेतलेला असतो दिलेल्या पॅरेग्राफचा, दिलेल्या चॅप्टरचा म्हणजे सोर्सचा, आणि त्याला कंडेन्स केलं जातं, त्याला थोडंसं कंडेन्स केलं जातं म्हणजे त्याला लहान केलं जातं. त्याच्यानंतर चौथा आहे कोटिंग. कोटिंगचा अर्थ आहे मित्रांनो बघा या ठिकाणी, कोटिंग म्हणजे त्याचं उत्तर येतं F. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. कोटिंगमध्ये आपल्याला काहीही बदल करता येत नाही. या ठिकाणी जे काही असतं त्या ठिकाणी कोटेशन म्हणजे कोटेशनपासून कोटिंग. तर कोटिंग म्हणजे दिलेला शब्द जशाला तसे बोलणाऱ्याचे शब्द, त्यामध्ये कॉमा असेल, फुलस्टॉप असेल, हे जशाला तसं कोट करणं त्याला म्हणायचं कोटिंग. त्यामध्ये काहीही चेंजेस करता येत नाहीत. कोटेशन्स तुम्ही हा शब्द ऐकला असेल, तर कोटिंग म्हणजेच कोटेशन, जे की आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहितो, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये, ते जशाला तसे लिहितात. त्याच्यानंतर पुढचं आहे एडिटिंग. तर एडिटिंगमध्ये काय करायचं बघा, एडिटिंगचं उत्तर आहे बी.
इट इन्क्लूड्स सलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर करेक्शन, कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. एडिटिंग म्हणजे ज्याला आपण संपादन करणं म्हणतो. या ठिकाणी जो काही पॅरेग्राफ दिलेला असतो, जो काही चॅप्टर दिलेला असतो, त्याच्यातल्या प्रॉपर लाईन्स घ्यायच्यात, त्याच्यातल्या योग्य लाईन्स आपल्याला घ्यायच्या आहेत, त्याला करेक्शन्स करायचे, कंडेन्स करायचे म्हणजे लहान करायचं आणि त्याला व्यवस्थित ऑर्गनाईजसुद्धा करायचं आहे. त्याला म्हणायचं एडिटिंग. नंतरचा 6वा मुद्दा आहे गिस्ट रायटिंग. गिस्ट रायटिंगचं उत्तर आहे मित्रांनो सी. इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ द क्रक्स ऑफ द मॅटर. जे काही मॅटर दिलेलं आहे, जो काही पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याला म्हणायचं गिस्ट रायटिंग, क्रक्स ऑफ द मॅटर. नंतर आता समरी रायटिंग काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. म्हणजे समरी करणं हे काही सोपं काम नाही आहे. इज वन ऑफ द काउंटलेस मॅगझिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियरच्या ज्या काही म्हणी आहेत, ज्या काही मॅगझिम्स आहेत, त्याच्यापैकी एक म्हण म्हणजे ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. इट इज रिलेवंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. मग हे बोलणं असेल किंवा लिहिणं असेल, याच्यामध्ये संक्षेपानं सांगणं, थोडक्यात सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा काही लोकांना बोलताना किंवा लिहिताना हे खूप असं पन्हाळ लावायची सवय असते, म्हणजे लांबवर लिहायची सवय असते. पण ते काही योग्य नाही आहे, ते काही हुशार माणसाचं लक्षण नाही. तर आपले मुद्दे थोडक्यात सांगणं, समराईज करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून ब्रेव्हिटी ऑर कॉन्सिजन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स वाईल कन्वेईंग ॲन आयडिया. तर समरीज काय असते की त्याच्यामध्ये अननेसेसरी वर्ड्स हे कट केले जातात. आणि समरीचा काय एम असतो? इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाऊट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये अनवॉन्टेड वर्ड्स वगैरे असतात, म्हणजे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लिहिलेली असते, हे लक्षात घ्या. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मात्र याच्यामध्ये असते. समरी रायटिंग आपण बघत आहोत. या ठिकाणी बघा, समरी रायटिंग करत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला लिहायच्या. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. रायटिंग करताना जे काही तत्वांचा विचार केला जातो, त्याच्यामधलं महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे समरी रायटिंग. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज अ रिक्विसाइट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. लँग्वेज स्किल्समध्ये भाषेची जी कौशल्य आपण शिकत असतो, त्याच्यामध्ये समरी रायटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जे आवश्यक आहे ते लिहिणे किंवा जे आवश्यक आहे ते बोलणे हे खूप महत्त्वाचं असतं. इट इज इम्पॉर्टंट टू ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन